हां. हो हो ठीक आहे. हो ना मम्मी, तू व्हॉट्सअप कर मला पूर्ण लिस्ट. बरं बरं. शो सुरू झालाय, ठेव फोन. बरं बरं ठीक आहे. ए यार, काय झालं? हल्ली मोठी लिस्ट पाठवली मला व्हॉट्सअपला. तो सगळं किराणा आणायचा आता. एवढूसा जीव काय काय करणार यार. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय मी शर्वरी. आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या लाडका शो मध्ये, ज्याचं नाव आहे युवा उद्योजक कौशल्य शो. शो. सॉरी मित्रांनो, जरा म्हणजे आईने खूप मोठी लिस्ट पाठवली. बघ ना शर्वरी यार, काय करावं आपण हो ना. नमस्कार, मी शर्वरी आणि हा अक्षय. आता नीट ओळख करून घ्या. आणि तू बरोबर बोलतोस अक्षय. लहानपण किती छान होतं, किती सुंदर होतं. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा. काहीच काम नाही, काही टेन्शन नाही. आपली सगळी कामाची मोठी माणसं करत होती. जेव्हापासून आपण मोठे झालोय ना, तेव्हापासून आपलं बॅड लकच खराब झालं. तरुणांना किती गोष्टी सहन कराव्या लागतात नाही का. म्हणजे आधी तर 12वी मध्ये चांगले मार्क्स मिळवा, मग शिक्षण झालं की नोकरी बघा, ती नोकरी टिकवा, वगैरे 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 वगैरे. आणि तुला माहितीये 10 कोटी लोक अजूनही नोकरीच्या शोधात आहेत. किती? 10 कोटी लोक नोकरी शोधतायत. बघा मित्रांनो, म्हणजे मला अजिबात नकारात्मक विचार करायचा नाहीये, पण वास्तव हेच आहे की नोकरी शोधणं हे फार जिकिरीचं काम झालंय. म्हणून मी तर 100% व्यवसाय करणाऱ्या फेवर मध्ये आहे. म्हणजे फार कठीण नाही ते. तुम्ही एक समस्या शोधा, अशी समस्या जिच्यामुळे तुमच्याप्रमाणेच इतर लोकांनाही त्रास सहन करावा लागतो. आणि तुम्ही जर ती समस्या सोडवू शकला तर बस तुम्ही एक उद्योजक झालाच म्हणून समजा. यासाठीच आम्ही अख्ख्या राज्यभरातून युवक आणि युवतींना त्या कौशल्याविषयी प्रश्न विचारायला प्रोत्साहित केलं. आपण त्यांना भेटूया का? हॅलो DIY यूथ स्किल शो. माझं नाव नित्या कुमारी आहे. मी 10वीची विद्यार्थिनी आहे आणि किशनगंज इथे राहते. मला हे जाणून घ्यायचं आहे की सेंद्रिय खत प्रशिक्षणाबद्दलची माहिती कुठे मिळेल. 12वी पास झाल्यानंतर बायोगॅस इंटर्नशिप करता येऊ शकेल आणि ते पूर्ण करण्यासाठी मला किती वेळ लागेल? थँक्यू सो मच. थँक्यू. या सगळ्या प्रश्नांसाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे प्रश्न ना आम्हाला उत्साहित करतात आणि आव्हानं सुद्धा देतात. आय ॲग्री शर्वरीजी. पण आपण हे आव्हान का करतो? कारण असे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तुमचे प्रश्न पाहिल्यावर मला सुद्धा रिसर्च करावा लागतो, जेणेकरून मी तुमची सगळ्यात छान मदत करू शकेल आणि तुमच्या प्रश्नांची योग्य तीच उत्तरं देऊ शकेल. खरं तर नित्या, सेंद्रिय खताची सगळी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या कृषी विज्ञान केंद्रात म्हणजेच KVK मध्ये जाऊ शकता आणि तिथे तुला सगळी माहिती मिळेल. आणि नित्याजी, तुम्ही 12वी नंतर इंटर्नशिप करू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला इंटर्नशिप शोधावी लागेल. इंटर्नशिप तुमच्याजवळ स्वतः चालून येणार नाही. खरं तर म्हणजे प्रत्येक मुलगी 12वी नंतर इंटर्नशिप शोधू शकते. आणि जर तुम्हाला इंटर्नशिप मिळू शकली नाही तर तुम्ही आम्हाला या नंबरवर संपर्क करा, जो आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कुठल्या क्षेत्रात इंटर्नशिप करायची आहे. आम्ही तुम्हाला मदत करू ना. नक्कीच. हॅलो DIY शो. मी तौसिफ आलम आहे. मी 9वीच्या वर्गात शिकतोय आणि किशनगंज माझा गाव आहे. मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की आपल्या पर्यावरणाचा होणारा प्रदूषण टाळण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय कोणता. आम्हाला याविषयी मार्गदर्शन करा. आम्हाला बायोगॅस विषयी जास्तीत जास्त माहिती कुठून मिळेल. यासाठी कुठं प्रशिक्षण केंद्र आहे का? पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो आहे सौर ऊर्जेचा. मी हे आधी सुद्धा खूप वेळा सांगितलंय, मला माहिती आहे, पण पुन्हा एकदा सांगतेय, हाच सगळ्यात उत्तम मार्ग आहे. यासोबतच प्लास्टिकचा वापर करणं बंद करा. नो मोर प्लास्टिक. बस मला माहिती आहे, मी तेच बोलते, खूप झालं. पण आता फायनली ना तुम्ही मला वचन देता का की नो मोर प्लास्टिक म्हणजे नो मोर प्लास्टिक? मित्रांनो, बायोगॅस प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी बायोगॅस डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर म्हणजेच BDTC ला तुम्ही संपर्क करू शकता. ऑल दी बेस्ट. आणि बरोबर, तर आपली चर्चा पुन्हा सुरू करूया. सो आपण काय बोलत होतो की एकापेक्षा जास्त समस्या शोधा आणि मग आपल्या डिझाईन थिंकिंग स्किलचा वापर करून हे शोधण्याचा प्रयत्न करा की समस्या का निर्माण झाली. ज्या लोकांना त्या समस्येमुळे त्रास होतो त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला आणि त्या समस्येचे सगळे पैलू असे जाणून घ्या. आणि जेव्हा हा सगळा डेटा गोळा होईल ना, तेव्हा प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्यातलं तथ्य किती आहे, सत्यता किती आहे, सगळं पडताळून बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा की समस्या सोडवणं आवश्यक आहेच, पण त्यापेक्षा सुद्धा काय आवश्यक आहे की तुम्ही योजलेल्या उपाययोजनांचा लोक उपयोग करतायत का. फॉर एक्झाम्पल,
तुम्ही शाळेमध्ये मुलींसाठी टॉयलेट बांधणं आवश्यक आहे, शौचालय. पण त्याच सोबत याची सुद्धा खात्री करा की मुली त्या शौचालयाचा वापर करतायत की नाही. म्हणजे शर्वरी, याचा अर्थ तुम्हाला म्हणजे आपल्या मित्रांना 360 डिग्रीमध्ये रिसर्च करावा लागेल. प्रत्येक बाजूची खात्री करून घ्यावी लागेल. काय चूक काय बरोबर याचा नीट विचार करून समतोल राखावा लागेल, नाही का. थोडंसं ना मित्रांनो डोकं चालवा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनुभव, तुमची इंटर्नशिप, तुमची कौशल्य या सर्वांचा उपयोग करून एक सॉलिड प्लॅन बनवावा लागेल. कारण एकदा का तुम्ही या प्लॅनवर काम करायला सुरुवात केली, तुम्ही फक्त तुमच्या स्वतःसाठीच एक काम सुरू करत नाही तर अनेक लोकांसाठी नोकऱ्या निर्माण करतात. तुला आश्चर्याची गोष्ट काय माहिती अक्षय, खूप लोक उद्योजक झाले ना तर आपलं घर सोडून आपलं काम एखाद्या दुसऱ्याच शहरात सुरू करतात. कारण सगळ्यांना काय वाटतं की आपल्या ओळखीच्या लोकांपेक्षा अनोळखी लोकांकडून मला जास्त पाठिंबा मिळेल. बरेचदा ओळखीचे लोक आपल्या प्रयत्नांना सतत निरखत पारखत राहतात, त्यात चुका काढत राहतात. जर तुम्ही नाउमेद न होता तुमच्यावर होणाऱ्या या सगळ्या टीकांचा सामना करत आपल्या घरातूनच किंवा आपल्या घराच्या आसपास जर काही काम सुरू केलं तर तुमचं वेगळ्या जागेचं भाडं, खाणं पिणं, प्रवास याच्या सगळ्यावर होणारा पैसा खर्च वाचवू शकता. आणि ऑन्ट्रप्रेन्योरशिपचा खरा अर्थ आव्हानं स्वीकारणं हाच आहे. मित्रांनो, आज मी सुरुवातीपासून थोडासा नकारात्मक बाजू मांडत आहे. प्रेक्षक मला आज कदाचित निगेटिव्ह अँकर सुद्धा म्हणतील. पण आज युवा पिढीच्या समोर 12वीत चांगले मार्क्स मिळवणं, मग नोकरी मिळवणं, मग अनुभव नसल्यामुळे नोकरी न मिळणं असल्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. खरं तर आम्ही अनुभव नसण्याच्या समस्येवर आमच्या इंटर्नशिपच्या एपिसोडमध्ये सविस्तर चर्चा केली असल्यामुळे तुम्हाला ती समस्या आता तेवढी गंभीर वाटत नसेल. पण एक भला मोठा हत्ती आणखी आहे, पण सगळे त्याकडे कानाडोळा करीत आहेत. बरोबर, आपण प्रत्येक गोष्टीकडे एका ठराविक अशा साच्यामध्ये बघतो. जसं की शाळेचा अभ्यास हा एक साचा आहे, नोकरीची क्षेत्र हा एक वेगळा साचा आहे. त्यामुळे आपले विचार फारच साचेबद्ध झाले. खरं तर आपल्या मेंदूचा आकार इतका छोटूसा आहे, पण आपण हत्तीप्रमाणे बुद्धिमान तरी कुठे होत. म्हणजे खरं आहे की हत्ती हे खूप बुद्धिमान असतात, पण तू म्हणतेस ते हत्ती नेमके कोण आहे? हा हत्ती आहे क्लायमेट चेंज, हवामान बदल. हा हत्ती शालेय शिक्षण घेत असतानाही होता, उद्या तुम्ही नोकरी कराल तेव्हाही असेल, आणि जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा सुद्धा असेल. हवामान बदल सगळीकडे होतं आणि आपल्या योजनांमध्ये खूप व्यत्यय सुद्धा आणतंय. पूर्वी आपण किती असं चुटकीत ऋतुचक्राचा अख्खा अंदाज लावून टाकायचो. म्हणजे कधी पाऊस पडणार आहे, कधी ऊन येणार आहे, आम्हाला आता थंडी वाजणार आहे, आता स्वेटर न्यायचं आहे. पण काही महिन्यात इतकी उष्णता नसायची, इतक्या सगळ्या गावागावात पूर येत नव्हते. पूर्वी समुद्रात किती मासे असायचे, माउंट एव्हरेस्टवर बर्फ असायचा, आणि आता हे सगळं असं. खूप अशी उदास का वाटते, म्हणजे थोडीशी उदास वाटायला लागली. पण मी शर्वरी सहमत आहे तुझ्याशी, आणि याचं मुख्य कारण आहे फॉसिल फ्युएल. जसं की वीज निर्मितीसाठी कोळसा जाळणं, गाड्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल जाळणं, अगदी शेतीसाठी अनैसर्गिक बियाणं आणि खतांचा वापर करणं, ज्यामुळे हे सर्व कुठेतरी मासे आणि मधमाशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करीत आहे. आणि जसं की आपण आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की आपल्या जीवनात मधमाशांची फार महत्त्वाची भूमिका असते. जेवढे पदार्थ आपण खातो त्यातील अनेक पदार्थांची मधमाशांचा संबंध असतो, कारण मधमाशा भाज्या आणि फळे यांचं परागीकरण करीत असतात. आणि समस्या ही आहे मित्रांनो की याच मधमाशांना आता धोका आहे. याचा अर्थ आपल्यावर सुद्धा क्लायमेट क्रायसिसचा धोका आहे. म्हणजे हो ना यार, खरंच आहे आपल्यावर. पण शर्वरी एक गुड न्यूज सुद्धा आहे, ती ही की आपण जर मनावर घेतलं तर या धोक्याला टाळू शकतो. आपण सेंद्रिय खतांचा वापर करू शकतो आणि बी बॉक्सेसचा वापर करू शकतो. म्हणजेच आपण मधमाशी पालक बनू शकतो. आपण प्लॅस्टिकचा वापर टाळू शकतो. आपापल्या गाड्यांचा वापर करण्याऐवजी आपण नैसर्गिक वायू आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांचा वापर करू शकतो, नाही का. जर आपण घरीच ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला तर आपल्या घरच्या घरी ओल्या म्हणजेच भाजीच्या कचऱ्यापासून स्वतःच कंपोस्ट खत बनवलं तर कचरा टाकण्याच्या जागेवर टाकण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात लहान लहान बदल करावे लागतील, आणि यात सर्वात महत्त्वाची भूमिका असेल युवा पिढीची. कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना क्लायमेट चेंजला रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलायची आहेत. कारण जर आपण असं केलं नाही तर येणाऱ्या काळात नद्या त्यांचा मार्ग बदलतील आणि हे सर्व लोकांसाठी फार घातक ठरेल. तर खूप मोठी गोची आहे अक्षय. जी गोष्ट आपल्याला दिसत नाही ती गोष्ट नाहीच आहे असं आपल्याला वाटतं. पण उद्योजकांची खासियतच ही असते की ते समस्या शोधतात, त्याचा उपाय शोधतात
जर तुम्ही उद्योजक असाल आणि तुम्हाला सुद्धा समस्येचा उपाय करायचा असेल तर मग क्लायमेट चेंजपेक्षा मोठं आव्हान काय असू शकतं, जसं या उद्योजकांनी केलं. हे काम करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौशल्य शिकून घ्यावी लागली? कौशल म्हणाल तर कसं आहे, आम्ही सुरुवातीला छोटी नर्सरी बनवली होती आणि हळूहळू छोटी झाडं वाढवली. झाडं वाढवल्यानंतर त्यानंतर काय झालं, ग्राफ्टिंग केलं, कलम केली आणि जो माल तयार झाला तो माल घेऊन आम्ही बाजारात जाऊन विकले. हे काम करण्यासाठी कोणकोणते गुण हवेत? गरजेचे गुण. गरजेचं काही नाही आहे, हे सगळं आपल्या डोक्यामध्ये असतं. डोकं वापरूनच सगळं काम होतं. जर हे काम तुम्हाला कोणी शाळेतल्या मुलांना शिकवायला सांगितलं तर ते तुम्ही कसं शिकवाल त्यांना? शिकवू शकतो ना. किती दिवस लागतील शिकवायला? जवळपास 2-3 महिने. बरं, हे काम शिकण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते? कटरची गरज पडते. कटर, जसं की झाडं तिथे लागली पाहिजे. वेळेनुसार कुठल्या सीझनमध्ये कुठलं झाड लावलं पाहिजे. मेहनतची गरज आहे. हो, मेहनत करावी लागेल. पाणी वेळेवर द्यावं लागतं. ठीक आहे, खूप खूप आभार, तुम्ही आमच्याशी बोललात. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? तसं सांगायचं झालं तर निसर्ग आणि झाडांविषयी मला आधीच प्रेम होतं आणि मग हे करायला लागल्यानंतर मला हळू हे काम जास्त आवडायला लागलं. यात मन लागायला लागलं, विस्तार होता गेलं आणि आता या धंद्यामुळे कळतच नाही की वेळेचं म्हणजे सकाळ कधी झाली आणि रात्र कधी झाली. तुम्हाला हो हो, झाडं खूप खूप आधीपासून आवडतं मला, आवडतात? आधीपासूनच अच्छा, खूप आवडतं. आधीपासूनच आवडतं. देवाच्या कृपेने ह्यातच माझं मन रमायला लागलं. ही रोपं तुम्ही स्वतः बनवता की स्वतः बाहेरून देखील मागवता? बनवतो. खूप साऱ्या प्रजाती आहेत ज्या इथे नाही बनवत. खूप साऱ्या प्रजाती अशा आहेत जे आम्हाला कुठून कुठून नर्सरीमधून आणाव्या लागतात. होलसेलमध्ये विकत घेतो आम्ही. आंब्याच्या प्रजाती सहज ओळखतो. ह्याची ओळख त्याच्या पानापासून केली जाते. हा मुंबईचा आहे, हा सिपिया आहे, हा सुकुल आहे, हा कलकत्त्याचा आहे. रोपं तुम्ही स्वतः कशी बनवता? आम्ही जे ह्याची बी असते, आंबा खाऊन जे लोक फेकून देतात, त्या आंब्याच्या कोईला आम्ही शेतात लावून टाकतो आणि नंतर ते नर्सरीमध्ये आणतो. आम्ही सगळ्यांनी 2017मध्ये या व्यवसाय सुरू केला होता बिहार सरकारच्या मदतीने. तेव्हा आम्हाला जास्त अनुभव नव्हता पण ज्ञान होतं. आम्ही बिहारमध्ये याची नोंदणी केली, म्हणजे रजिस्ट्रेशन केलं, जिथून आम्हाला फंड मिळालं आणि ह्या कामाला पुढे नेलं. हां, अच्छा. तर हे बीज तुम्ही हे कुठून बघा, आणता आम्ही सर? प्रत्येक बीज वेगवेगळ्या ठिकाणून मागवतो. सर्व झाड इथं नाही मिळत. जसं तिथं तुम्हाला दिसत असतील ती झाडं इथं नाही मिळत. ती येतात सिलिगुडीवरून आणि आम्ही इकडे त्यांचा संग्रह करतो आणि त्यांना इथं अच्छा. ठेवतो. आणि काही झाडं अशी असतात ती नॉर्मल मार्केटमध्ये सहज मिळतात. आयुर्वेदिक रोपटं आम्ही हाजीपूरहून घेऊन येतो. काही झाडं मुझफ्फरपूरहून मागवतो आणि टिश्यू कल्चराची झाडं आम्ही पुण्याहून मागवतो. सर, तुम्ही या रोपांना कोणतं ज्या खत प्रकारचं टाकता? झाड असतं त्यानुसार आम्ही खत टाकतो. जर फळ देणारा झाड असेल, जसं की लिंबू, आंबा, लिची, त्याच्यात आम्ही जीवामित्र खत टाकतो. इनऑर्गॅनिक करायचं असेल तर DOP, युरिया देखील टाकतो. हे पनसाठीचं झाड आहे. ह्याच्यात काय होतं की या झाडाची पानं स्वतःहून आपोआप रंग बदलतात. हो, हा स्वतः? झाड वर्षानुवर्ष असंच राहतात. सर, या झाडाला कोणतं या खत झाडाला टाकता? आम्ही युरिया खत टाकतो. युरिया खूप कमी, नाहीच म्हणजे 2-4 दाणे, त्यापेक्षा जास्त नाही. गांडूळ खत जास्त वापरतो. अच्छा. हे झाडाला मरू नाही देत. गांडूळ खत कसं बनवता? म्हणजे स्वतः आम्ही बनवता की हे विकत स्वतः घेता? देखील बनवतो आणि विकत सुद्धा घेतो. आम्हाला स्वतः करता हवं असेल तर बनवतो, पण फार्मिंगसाठी आम्ही विकत घेतो. किती म्हणजे अशी इन्स्पायरिंग गोष्ट होती नाही का? आणि हे लोक पण किती इन्स्पायरिंग आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जगण्याच्या साधनांची कमतरता आहे पण ते त्यापुढे झुकले नाहीयेत. खरंय. त्यांना फक्त आपल्या पृथ्वीसाठी काहीतरी करायचं आहे. किती ताकद देतात हे लोक आपल्याला, नाही? बरोबर आहे, खरंच. आणि इतके सगळे सस्टेनेबल एंटरप्राइजेस आहेत त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. जसे की सौर ऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा पर्याय आहे किंवा वेस्ट मॅनेजमेंटमध्ये बायोमास किंवा बायोगॅसचा पर्याय आहे किंवा तुम्ही असं सुद्धा काहीतरी इन्व्हेंट करू शकता जे प्लास्टिकला पर्याय असेल. हो माय गॉड, तुला कळतंय का, जर आपल्याला प्लास्टिकचा इको फ्रेंडली आणि एक असा मजबूत पर्याय मिळाला तर हे पर्यावरणासाठी किती चांगलं होईल. अरे यातलं तुम्ही काहीही करू शकता ज्यामुळे आपल्याला क्लायमेट चेंज रोखण्यासाठी मदत होईल. आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे.
ही गोष्ट आहे मनीषा आणि तिची मैत्रीण छाया या दोघींची. मनीषा एका मैदानात योगा शिकवते आणि सगळ्यांना सांगते की श्वास हळू घ्या आणि हळू सोडा. नंतर ती सगळ्यांना सांगते की आपण पुढच्या मंगळवारी भेटूया. मनीषा तिची मैत्रीण छायाबरोबर शाळेत जाते तेव्हा त्यांना रस्त्यात एक पुस्तिका सापडते. ती एक जाहिरात असते ज्यात लिहिलेलं असतं की विजेत्यांना एपिका अदुकोनला भेटायची संधी, तुरंत नोंदणी करा. त्या दोघी त्या स्पर्धेत जिंकण्याच्या कल्पनेत हरवून जातात. दुसऱ्या दिवशी अंग गरम होऊन छाया तापाने चांगलीच आजारी पडते. छायाची आई म्हणते की खूप ताप आल्याने हिचं शरीर तर चांगलंच भासतंय. छायाचे वडील म्हणतात, असं वाटतंय की देवाघरी जायची वेळ झाली. पण मनीषा हार नाही मानत. नंतर गावातले लोक त्यांना डॉक्टर मुरुक विषयी सांगतात, जे अमेरिकेतून शिकून आलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपास 1,00,000 सर्जरी केल्या आहेत. ते खूप चांगले डॉक्टर आहेत. डॉक्टर मुरुक छायाला तपासून इंजेक्शन आणि औषधं देतात. काही दिवस सगळं असंच चालतं, तरीही छायाला बरं वाटत नाही. नंतर मनीषा छायाच्या आजीला म्हणते की आपण हिला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. 15 दिवस झाले तिला आजारी पडून, काहीच फरक नाही पडलाय. मनीषा तिच्या मित्रांना सांगते की मला असं वाटतंय की डॉक्टर मुरुक बनावट डॉक्टर आहेत, आपण ह्यांची माहिती काढायला हवी. मनीषाची शिक्षिका शिखा म्हणते की तुम्ही विद्यार्थ्यांनी हुशारीने आणि संयमाने काम करा. तुम्ही पटना मेडिकल असोसिएशन मध्ये जाऊन माहिती काढायला पाहिजे. मनीषा पटनाला जाऊन डॉक्टर झटपट यांना भेटते आणि डॉक्टर मुरुक यांच्या डिग्रीविषयी माहिती मिळवते. तेव्हा तिला कळतं की डॉक्टर मुरुक बनावट डॉक्टर आहेत. याच्यानंतर जेव्हा ती गावात येते तेव्हा तिला दिसतं की गावातल्या लोकांना बाहुल्यांचा कार्यक्रम खूप आवडतो. ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर मुरुक कसे बनावट डॉक्टर आहेत हे सांगते. यानंतर डॉक्टर मुरुक यांना पोलीस पकडून घेऊन निघून जातात. मनीषाला पुढे शिकायचंय, पण बाबांना तिचं लग्न लावायचंय. डॉक्टर मुरुक या घटनेनंतर त्यांचे विचार बदलून जातात आणि ते मनीषाला मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायला परवानगी देतात. मनीषा मॅरेथॉन जिंकते आणि एपिका अदुकोनला भेटते आणि लोकांना बाहुल्यांच्या कार्यक्रमातून आरोग्यविषयक माहिती देते. पुढे जाऊन ती नर्स बनते आणि आता गावातल्या लोकांबरोबर ती इतर लोकांचा इलाज पण करते. आत्मविश्वास आणि बुद्धी आणि संयम या गुणांनी मनीषा स्वतःच्या आणि समाजाच्या समस्या सोडवते. वाव यार, काय अप्रतिम गोष्ट होती ना. आणि पाहिलं का तू ते त्यांनी आपल्या घराची समस्या सोडवताना एवढा मोठा व्यवसाय सुरू केला की त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा किती फायदा झाला नाही. हेच तर सौंदर्य आहे ऑन्ट्रप्रेन्योरशिपचं. आपण आपलं काम सुरू करतो काही मोजक्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि बघता बघता लाखो करोडो लोकांना मदत होऊ लागते. मी आपल्या हिरोला खूप मनापासून सॅल्यूट करते आणि आशा करते की ते असंच अप्रतिम काम करत राहतील. आपण आज ग्राफिक नॉव्हेल पाहिलं आणि आपण क्लायमेट चेंजवर खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि आता वेळ झाली आहे प्रश्न मंजुषेची. पहिला प्रश्न, उद्योजक बनण्यासाठी घर सोडून जाणं योग्य आहे का तुम्ही जिथे राहता तिथेच राहून काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे? पुढचा प्रश्न, भारतात युवक आणि युवतींसाठी पुरेशा नोकऱ्या आहेत का? परत एकदा, भारतात युवक आणि युवतींसाठी पुरेशा नोकऱ्या आहेत का?
नोकरी करण्याऐवजी तुम्ही असं कुठलं काम करू शकता ज्यामुळे समस्या तर सुटतील आणि रोजगाराच्या नवीन संधी सुद्धा निर्माण होतील? द एलिफंट इन दी रूम म्हणजे काय? ही कुठली गोष्ट आहे की शो? पुन्हा ऐका, द एलिफंट इन द रूम म्हणजे काय? ही कुठली गोष्ट आहे की शो? क्लायमेट चेंज म्हणजे काय? क्लायमेट चेंज म्हणजे काय? हवामान बदलामुळे तुमचे शिक्षण, काम किंवा उद्योगावर कुठले परिणाम होतात? नर्सरी कशाला म्हणतात? परत एकदा ऐका, नर्सरी कशाला म्हणतात? आणि शेवटचा प्रश्न, ऑर्गॅनिक नर्सरी कशाला म्हणतात? आणखी एकदा, ऑर्गॅनिक नर्सरी कशाला म्हणतात? तुम्ही तुमची उत्तरं स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर नक्की पाठवा किंवा तुम्ही येस ॲप तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करून त्याद्वारे सुद्धा उत्तरं पाठवू शकता. आणि बरोबर उत्तरं देणारे पहिले 500 विद्यार्थी जिंकतील आजचं अत्यंत मनोरंजक ग्राफिक नॉवेल. हे तर लवकरात लवकर पाठवा तुमची उत्तरं. आणखी एक गोष्ट जी मी आधीही सांगितली आणि पुन्हा पुन्हा सांगेन की तुमच्याकडे अशी एखादी एंटरप्राइजची आयडिया असेल जी लोकांची आणि पर्यावरणाची मदत करू शकेल तर कृपा करून ती स्वतःकडेच ठेवू नका. आम्हाला सांगा तुमची आयडिया काय आहे. सांगण्यासाठी 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवा आणि तो स्क्रीनवर फ्लॅश होणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला पाठवा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तुमचं नाव, नंबर आणि पत्ता द्यायला विसरू नका. कारण अक्षय म्हणतात ना, आत्ता नाही तर कधीच नाही. मित्रांनो, हीच संधी आहे तुमच्यासाठी. उचला तो फोन, बनवा व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला. आम्ही वाट बघतोय. पुन्हा लवकरच आपण भेटूया. तोपर्यंत पाहत राहा आमचा शो ज्याचं नाव आहे युवा उद्योजक कौशल्य शो. मी शर्वरी, मी अक्षय. नवीन विषयासोबत, नवीन माणसांसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय, सी यू सून.